सध्याचं जग जे की इतकं फास्ट धावतंय बाबा आणि आपल्याला त्याच्यासोबत स्पीड मॅच करायचंय याचं कधी कधी फार टेन्शन येतं, हो की नाही. मॅजिक 106.4 FM वर आर्ची ऐकता तुम्ही घेऊन आले मी ॲस्ट्रो मॅजिक विथ आर्ची. पण हा जो काही स्पीड आहे किंवा ह्या स्पीड सोबत स्वतःचा फिटनेस जर मेंटेन करायचा असेल तर फिटनेस कोचने बताई हुई बातें बिलकुल याद रखनी चाहिए. आणि आज मॅजिक टॉक्स होतात ह्याच बाबतीमध्ये. स्पीडने पळण्यापेक्षाही डू नॉट अफ्रेड ऑफ गोईंग स्लोली याच बाबतीत मॅजिक टॉक्स करतायत फिटनेस कोच, लाइफ कोच, ऑथर डॉक्टर अरुणा मॅम. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. Good morning, Archana. Good morning, everyone. Do not be afraid of going slowly. Be afraid of standing still. हा मंत्र किती वायटल इम्पॉर्टंट आहे ते बघूया. तुमच्या कोणत्याही प्रवासात जर तुम्ही स्लो स्टेप्स घेत असाल आणि पुढे जात असाल तर भीतीचे कारण नाही. भीतीचे कारण केव्हा असेल, जेव्हा तुम्ही एकाच जागी थांबलेला असाल. मग तो भले फिटनेसचा प्रवास असो किंवा वैयक्तिक देहाकडे वाटचाल करीत असाल तर हा मंत्र तेवढाच महत्त्वाचा आहे. नॉर्मली आपण हळू प्रगतीला अनेकदा अडथळा असे मानले जातो, परंतु खरं तर ही टिकाऊ बदलासाठी म्हणजेच परमनंट चेंजेससाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सिमिलरली स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस कशाला म्हणता येईल बरं. लहान नियमित पावले हीच खरी महत्त्वाचे डिफरन्स आणतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या डेली लाईफमध्ये काही मिनटं जर आपण एक्स्ट्रा वॉक ॲड केला किंवा आपल्या एका जेवणामध्ये जर एक आवश्यक बदल आणला तर त्यामुळे वेळोवेळी आपले आरोग्य लाभदायक नक्कीच ठरू शकते. सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला म्हणायचंय, ब्रीद, टेक टाइम, थोडासा पॉज घ्या, शांत रहा एका ठिकाणी, थोडा ठहराव लाइये जीवन में आणि ऐकत रहा मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. मॅजिकल सुप्रभात. मॅजिक 106.4 FM वर आर्ची ऐकताय तुम्ही घेऊन आले मॅस्ट्रो मॅजिक विथ आर्ची. माझं बोलणं जरी किती फास्ट असलं तरी सुद्धा आयुष्यामध्ये काही निर्णय असतात किंवा काही गोष्टी असतात ना ज्याचं स्पीड मेंटेन केलेलाच बरा. मग तो आपल्याला जरी वाटत असला की किती स्लो चाललंय, माझ्या आयुष्यामध्ये काही प्रगतीच होत नाही किंवा काहीच होत नाही, बघा त्याच्याकडे बघा, ह्याच्याकडे बघा, हा कुठे पुढे निघून गेला. बट ये ठहराव भी उतना ही जरूरी है अँड डू नॉट अफ्रेड टू गो स्लोली याच बाबतीत बोलतात किंवा रादर ह्या गोष्टीवर आज फोकस टाकतात फिटनेस कोच, माइंड कोच अँड ऑथर ऑल्सो डॉक्टर अरुणा. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. आपली स्किल्स चेंज केल्या आपण किंवा जर त्याच्यामध्ये आपण चेंज आणला तर नक्कीच आपले लाईफ बदलू शकते. तर त्यामुळे आपल्या लाईफमध्ये आणि पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच सिग्निफिकंट आपले बेनिफिट्स येतात, पण कधी ते ओव्हर द टाईम. आता हळू प्रगतीचा सामना कसा करायचा बरं, स्लो प्रोग्रेस कशी फेस करायची. नॅचरल आहे हळू प्रगतीची भीती ही प्रत्येकालाच वाटते, परंतु लक्षात ठेवा प्रत्येक शरीर आणि मन आपापल्या गतीने प्रगती करते. प्रगती ती कितीही हळू असली तरी ती प्रगतीच असते, ते तुम्ही ॲक्सेप्ट करा. आणि जे स्थिरतेचे धोके आपण कसे टाळू शकतो, म्हणजे स्टॅग्नेशन एकाच जागी थांबण्याचे, ती निष्क्रिय जीवनशैलीमुळे म्हणजेच सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे असो किंवा वैयक्तिक विकासाच्या अभावामुळे असो, त्याच्यामुळे नक्कीच एक गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते किंवा व्यक्तिगत विकासाला नक्कीच अडथळा आणू शकते. सो माय डिअर फ्रेंड्स, थांबू नका, हळूहळू का होईना पुढे चालत राहा. गती कशी बरं कायम ठेवायची, अगदी साध्य करण्यायोग्य ध्येय ठरवले आणि त्याच्यावरती तुम्ही पुढे चालू राहिलात आणि हे आपल्या दैनंदिन व्यायामाची वेळ वाढवणे असो किंवा नियमितपणे अधिक वाचन करणे असो, अगदी इतके सोपे असू शकते. स्टे ट्यून टू मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. मॅजिकल सुप्रभात. मॅजिक 106.4 FM वर आर्ची ऐकता तुम्ही घेऊन आले मी ॲस्ट्रो मॅजिक विथ आर्ची. आजचा मॅजिक टॉक्सचा विषय खूपच कमालीचा आहे आणि आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये डेफिनेटली आपल्या सर्वांनाच उपयोगी असणारा, अर्थातच डू नॉट हेजिटेट और डू नॉट अफ्रेड ऑफ गोईंग स्लोली इन युअर लाईफ. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. आपल्या डेली प्रोग्रेसची नोंद ठेवत चला. समान विचारांच्या लोकांच्या जर संपर्कात आपण राहिलो तर तुमच्यासाठी ते मोटिवेशनल इन्स्पिरेशन नक्कीच ठरू शकते. फॉर एक्झाम्पल, इन्स्पिरेशनल एखादं एक्झाम्पल पाहायचंच म्हटलं तर सारा नावाची एक यंग लेडी होती. तर तिने दररोज फक्त 10 मिनटे चालण्यापासून सुरुवात केली आणि तिने एक वर्ल्ड लेवलचा मॅरेथॉन कंप्लीट केला.
तर तिचा हा प्रवास आपल्याला काय दाखवतो, तर ती कन्सिस्टन्सी, ती पर्सिस्टन्स तुम्हाला तुमच्या देहापर्यंत कशी पोहोचू शकते ते तुम्हाला दाखवतं. तर तुमचे हे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते छोट्या स्टेप्स घेऊन तुमचे स्लो प्रोग्रेस कशी बरं मोठ्या प्रोग्रेसमध्ये चेंज होऊ शकते. तर तुमच्या नियर अँड डिअर लोक आहेत तुमच्या आजूबाजूला, मित्रमैत्रीण असो, आपले फॅमिली मेंबर्स असो, त्याच्याबरोबर नक्की शेअर करा. ते तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतात. सो टू कन्क्लूड, हळू प्रगती, स्लो प्रोग्रेस हे अपयश नक्कीच नाही मित्रांनो, तर हे ऑन गोईंग इम्प्रूव्हमेंटचे साईन आहे. गती कितीही कमी असली तरी पुढे सरकत राहा, स्वतःला पुश करत राहा. लक्षात ठेवा, हळू चालणे हे थांबण्यापेक्षा नक्कीच चांगले आहे. इट्स बेटर टू मूव्ह स्लोली दॅन टू स्टँड स्टिल. सो सर्वांनी मिळून आत्तापासून तुमचे ते छोटे पाऊल पुढे न्या. ते कुठल्याही दिशेने असू द्यात, पण आजपासून सुरुवात करा आणि ते कंटिन्यू करा. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. So thank you for tuning in and connected with me to heal you and to transform your health, your fitness. Stay healthy and fit. तो जीवन में भागना ही सब कुछ नहीं होता है. कधी कधी ठहराव असणं, कधी कधी थोडं थांबणं, पॉज घेणं, ब्रीद करणं, स्वतःला वेळ देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि स्लो जरी असला तरी स्पीड आहेच की नाही, हो की नाही, गती त्याला सुद्धा आहे. थोडं असं पॉज घेणं फार महत्वाचं आहे. आणि याच बाबतीत आज मॅजिक टॉक्स झालेत. ते करण्यासाठी आपल्याला लाभल्या होत्या लाईफ कोच डॉक्टर अरुणा मॅम. स्टे ट्यून. मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.